हॅलो नमस्कार. मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. माझ्या ताईंचं मैत्रिणीचं मनापासून स्वागत आहे. ताईनं व्हिडिओ आहे मंगळवारचा, तर मी मंगळवारी नैवेद्य वगैरे दाखवायचा होता आषाढ महिन्यातला. तर या प्रकारे मी नैवेद्य वगैरे दाखवला. पुरणपोळीचा स्वयंपाक संपूर्ण केला होता. मंदिरात वगैरे जाऊन आले. डिटेलमध्ये जर या व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला सकाळपासून ते पूर्ण डिटेलमध्ये संध्याकाळपर्यंत, तर तुम्ही कविता स्पेशल रेसिपीवरती नक्की जाऊन बघा. तिकडे पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि तस त्या व्हिडिओचा अर्धवट म्हणजे मेन पार्ट आहे ते इथे पण दाखवलेले आहे. दोन्हीकडे सेम दाखवणं हे वाटत नाही, त्याच्यामुळे दोन्हीकडे मी सेम दाखवत नाही. थोडंसं इथं अर्धवट किंवा मागं पुढं असं दाखवते. एकदम वेगळं तर आपण करू शकत नाही, कारण की आपल्याकडं एकच घर असतं, एकच सर्व रेसिपी वगैरे बनतात, त्याच्यामुळे वेगळं काही दाखवू शकत नाही. तर त्यातलाच मधला जो पार्ट आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर इथं मंगळवारचं रुटीन आहे. तर काल तब्येत ठीक नसल्यामुळं मी व्हिडिओ अपलोड केला नाही, व्हिडिओ बनवणंच झालं नाही. खूप म्हणजे खूप माझं डोकं दुखायला लागलं रात्री. जेवले वगैरे, जेवल्याच्या नंतर होते तेवढे भांडे वगैरे आवरून घेतले आणि ते भांडे घासताच आहे ना मला एकदम कसं तरी मळमळ करायला लागलं आणि डोकं वगैरे खूप दुखायला लागलं. तर ते डोकं कंटिन्यू काल दिवसभर डोकं दुखत होतं. म्हणजेच बुधवार पूर्ण डोकं दुखत होतं माझं. 5-5:30च्या दरम्यान डोकं दुखायचं संध्याकाळी राहिलं. लगेच मी म्हणजे गोळी वगैरे तर खाल्ली नाही, पण सहसा झेंडूबाम वगैरे लावला किंवा नजर वगैरे काढली जाड्या मिठाने. डोकं वगैरे असं दुखायला लागलं, लगेच आपण नजर वगैरे काढायची असते स्वतःची, दुसरं कोण आपली काढायला येणार नाही. तर थोडासा आराम येतो, तर मी नजर वगैरे काढली. म्हणजे मंगळवारीच रात्री भरपूर असं डोकं दुखायला लागलं, तर मी रात्री 1 वाजता नजर काढली, मीठ उतरून काढलं जाडं, पण तरी पण आराम नाही. म्हणजे आला सहज, एवढा नाही पण आराम आला, पण तरी पण भरपूर असं डोकं दुखत होतं. त्यातून मला थोडासा आराम आला नजर काढल्यावरती आणि मग तिथून मी शांतपणे झोपले. मी मग व्हिडिओचं काम वगैरे पण नाही केलं. भरपूर असा उशीर झाला होता आणि मग तर हे बघू शकता, ही पूजा वगैरे मांडली होती. म्हणजे देवीची ओटी, आपली जी कुलदेवी असते तिची ओटी वगैरे भरलेली. आपल्याला जाणं काय शक्य होत नाही एवढं लांब, तर मी ओटी भरलेली आणि हे सर्व मंदिरातलं घेतलेलं आहे सगळं नैवेद्य वगैरे. आणि पिशवीमध्ये सर्व हार फुलं वगैरे तर मी घेणार होते दुकानातून. तर इथं फक्त नारळ, तांदूळ, अगरबत्ती, कापूर आणि हळदी कुंकू नैवेद्य किंवा बाकी सर्व घेतलेलं. मग तेवढं घेऊन मंदिरात गेलं आणि छान असं दर्शन झालं. पाऊस वगैरे अजिबात आला नाही. मला असं वाटलं पाऊस आला तर पूर्ण भिजू आपण, पण साडी घातलं मग खूप पाणी वगैरे पण साचतं आमच्या इथं, मग पाऊस नको एवढे, पण नाही झालं पाऊस वगैरे आला नाही. छान असं दर्शन झालं. मंदिरातनं आलो, 8:30 वाजले. 7:30ला आम्ही गेलो होतो घरातून, 8:30 वाजले यायला. मी आणि ते आम्ही दोघंच गेलो होतो, आर्य घरात होता. आणि मग छान असं दर्शन घेतलं, नारळ वगैरे फोडलं, नैवेद्य वगैरे दाखवले, वटी भरली देवीची मंदिरात पण. आणि प्रत्येक मंदिरामध्ये एक नारळ दिला, नैवेद्य वगैरे दाखवला आणि प्रसाद वगैरे ठेवला आणि छानसं दर्शन झालं. आलो घरी आले होती. मग पूर्ण आपला स्वयंपाक बाकी होता. टिफिनचा स्वयंपाक झालेला होता. मुलांचं आणि टिफिनचं एकत्रच केलं होतं. मग हे पुरणपोळीचं आणि भजे वगैरे काढणं हे राहिलं होते, आल्यावरती केलं. म्हणले हे नैवेद्याचं पहिलं काढून घेतलं, कारण उशीर व्हायला नको म्हणलं नैवेद्य दाखवायला. बरोबर टायमावरती आपल्या वेळेत नैवेद्य देवांना गेले पाहिजे. आपलं जेवण वगैरे होतच राहीन, तर मी पहिलं नैवेद्याचं सर्व करून घेतलं. जे नैवेद्य लागत होतं, पीठ वगैरे मळलं. टिफिनच्याही चपात्या नव्हत्या केल्या, पीठ वगैरे मळून फ्रीजमध्ये ठेवलं टिफिनच्या चपात्याचं किंवा मुलांच्या चपात्याचं. फक्त मी पीठ मळलेलं काढून घेतलं नैवेद्यासाठी. 15 असे नैवेद्य केले होते. सर्व देवांना दाखवले. आपल्या गावच्या देवांची नावं घेतली. मंदिरात जेवढे देव तेवढ्या सगळ्या देवांचं. आणि आपलं जागेवाल्याचा मेन असतो, जागेवाल्याचं ठेवायचं आहे. आणि नारळही फोडले, घरामध्ये 2 नारळ फोडले. मंदिरामध्ये प्रत्येक जेवढ्या मंदिरात गेले तर तेवढ्या मंदिरामध्ये नारळ फोडले. प्रसाद वगैरे दाखवला. आणि ही ताट बघू शकताय तयार केली. तर कोणासाठी काय, तर नक्कीच तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला माहिती पडेल. आणि मग इथं मी ते ताट तयार केली आणि मग टिफिन तर अगोदरच तयार करून पॅकिंग करून ठेवला होता.
आणि नंतर मग ती ताट तयार केली आणि नंतर मग आमचा स्वयंपाक. आणि हे करायच्या अगोदरच यश जेवला होता, कारण की तो पुरणपोळी खात नाही. आमटी भातही नको म्हणला. मेथीची भाजी होतीच, मग चपात्या त्याला केल्या, त्याने भाजी चपाती खाल्ली. आणि आर्यने खाल्ली बटाट्याची भाजी चपाती. टिफिनमध्ये बटाट्याची भाजी चपाती, आमटी, भात, भजे, कुरडया आणि पुरणपोळी दिली. विचारलं होतं त्यांना तर ते खाणार बोलले, कारण की ते कसे मराठी नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याकडं मराठीमध्ये जास्त पुरणपोळी खाल्ल्या जाते. आणि ते लोक आहे भोजपुरी, तर त्या लोकांमध्ये ना पुरणपोळी गोड नाही बनवत, ते लोक तिखट बनवतात. तिखट बनवतात. आमच्यासमोर पण आहे, बाजूला आहे. तर ते लोक बोलतात की आम्ही गोड नाही बनवत पुरणपोळी, आम्ही तिखट बनवतो, तिखट पुरणपोळी बनवतात ते लोक. तर मग मी त्यांना विचारलं तर ते म्हटले नाही चालेल. मग त्यांना एक दिली मी, पुरणपोळी एक दिली. आणि ताट कोणाला तयार केली होती ते सुद्धा तुम्हाला त्याच चॅनलवरती बघायला भेटेल. आणि इथं बघू शकताय. आणि पुरणपोळ्या करता करता दीदीचा फोनही आला होता, तर त्यात माझी एक पुरणपोळी ना लाटता लाटता थोडी चिपकली, कारण तिच्याकडे बोलण्याकडे लक्ष होतं, फोन स्पीकरवर ठेवलेला, त्याच्यामुळे एक लाटता लाटताच चिपकून गेली. त्याच्यामुळे एक माझी थोडीशी खराब झाली पुरणपोळी. पण मस्त अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या. आणि कलर बघू शकता, मी थोडीशी हळद घालते, मैदाही घालते. ही गुळवणी आणि ही आहे आमटी, मस्त अशी आमटी तर्रीदार. कोणाकोणाला आवडतो पुरणपोळीचा स्वयंपाक नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या सर्वांनी जेवायला. मला माहीत आहे मी व्हिडिओ टाकणार तेव्हा उशीर झालेला असेल, पण सॉरी, आता व्हिडिओद्वारे म्हणजे मी बोलत आहे की या सर्वांनी जेवायला. आणि ही बटाट्याची भाजी केली होती लाल. खूप कन्फ्युजन झालं होतं मला, टिफिन वेगळा होता, मुलांचं पण वेगळं, हे पुरणपोळीचं स्वयंपाक वेगळं, आणि भांड्याचा ढिगारा बघू शकता, एकदम राडा असा बोलू शकतो आपण. तर हे सर्व क्लीन करूनच मी जेवले. 12 वाजले मला जेवायला. एवढं टोपं वगैरे ठेवलं. आता कॅपॅसिटी संपली होती. मला आता थोडीशी एनर्जी वाढवा आणि मग आपण बाकीचे कामं करून घ्यावा. 11 वाजलेले आहेत आणि आउटर बघू शकताय. माझा आज दिवसभर काम केलेलं आहे, उशीर खूप झाला. 11 वाजलेले आहे. स्वयंपाक वगैरे सर्व झाल्या. पुरणपोळीचा आज स्वयंपाक तुम्हाला दाखवला मी. थोडं जसं शूट होईल तसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, व्हिडिओ काढलेला आहे. आणि मंदिरात जाऊन आले, आम्ही दोघं जाऊन आलो. पण फोन वगैरे नेला नव्हता, आम्ही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला, फोनच नव्हता नेला, कारण की पाऊस येईल. मग फटाफट जाऊन आलो. आणि गर्दी पण असते मंदिरामध्ये, त्यांना तुम्हाला दाखवले. घरामध्ये पूजा वगैरे केली, देवीची वटी वगैरे भरली, नैवेद्य वगैरे दाखवला. नैवेद्याचंच नैवेद्य पूर्णच केलं होतं, पुरणपोळ्या, मेथीची भाजी वगैरे भजी वगैरे. नंतर सर्व मग बाकीचं आल्यावरती केलं व्हिडिओमध्ये मी बघितलं, तुम्हाला समजलं कसं. आणि तिथून आल्यावरती मग 8:30 वाजले. 8:30ला आलो आम्ही मंदिरात. आणि मग 8:30ला आल्याच्या नंतर मग पीठ वगैरे मळलं, पुरणपोळीचं भजे केले, कुरडया पापड तळले. अगोदर तळले होते, केलेच नैवेद्याला काढण्यापुरतं. आणि बाकीचं सर्व केलं. आता ते जेवले, यश जेवला, ते मगाशी जेवले, त्यांच्यानंतर यश जेवला. आणि आता आली आणि बाकी आहे. तर मी भांडे वगैरे ना घासून घेतले, कारण स्वयंपाकाला जशी लागले तशी भांडे वगैरे अजिबात घासले नाही. ते लवकर असं टिफिनचा स्वयंपाक वेगळा, टिफिनचा मुलांच्या सोबतच केलं, कारण मुलं पण पुरणपोळी आणि हे खात नाही, गुळवणी वगैरे किंवा दुधासोबतही पुरणपोळी खात नाही. आणि आमटी भात पण सहसा आवडत नाही त्यांना. तर मग एक टिफिन होती, त्याच्यामध्ये मी बटाट्याची भाजी केली, लाल बटाट्याची भाजी आणि आमटी भात दिला, आणि लाल बटाट्याची भाजी आणि चपाती दिली. आणि त्यांना पण कुरड्या वगैरे दिल्या, कुरडया, भजी, पुरणपोळी. त्यांना विचारली देऊ का, तर ते म्हटलं त्या चालेल. तर त्यांना एक पुरणपोळी दिली. आणि ताट दाखवली तुम्हाला मी. ते ताट त्यांचा मित्र आहे, तर ते पुढे राहतात थोडे, तर त्यांना पण द्यायची होती. मग त्यांना मी ताट बनवून दिली. गरम गरम पुरणपोळ्या पहिल्या केलं तर त्यांना बनवली, आणि टिफिन अगोदरच पॅक करून ठेवली. नंतर मग मी पुरणपोळ्या बनवल्या. आणि मग पुरणपोळ्या होईपर्यंत त्या आल्या पण टिफिन गेल्या काही. मग त्यांना विचारलं, त्यांना पण गरम गरम पुरणपोळी दिली. नंतर मग केल्या पुरणपोळ्या सर्व करून घेतल्या. त्या आता तिचा पण फोन आला, ती असं बोलता बोलता केल्या, तर स्पीकरवर ठेवून फोन. आणि नंतर मग बाकीच्या पुरणपोळ्या केल्या, त्यांना जेवण वाढलं. आणि नंतर मग मी ना त्यांना जेवण वगैरे वाढलं. मी भांडे घासायला घेतले, कारण भरपूर असे भांडे होते. आपल्याला कसं भांडे वगैरे असले ना जास्त, तर जेवायला वगैरे मन होत नाही आपल्याला. तर मी ना भांडे वगैरे सर्व घासले, किचन क्लीन केलेलं आहे. मोटर चालू केली, तुम्हाला आवाज येत असेल, तुम्हाला कमी येत असेल आवाज, मोटर चालू केली, प्यायचं पण पाणी भरलं, बाटल्या वगैरे. आता मी जेवून घेते, पहिले चेंज करते आणि मग जेवून घेते. आणि मग बाकीचे भांडे वगैरे आहे ते टोपं वगैरे, कड्या वगैरे ते घासून घेते. मग झालं तर तुम्हाला टायमिंग पण दाखवते, इथं वाजले आणि टाईम साडी कशी वाटते ते पण नक्की सांगा कमेंट करून. आणि ब्लाऊज जे शिवलं होतं
ते शिलाई काढायला दिलं होतं. परत दुसरी शिलाई काढायला टाईट झालं होतं, तर त्यांनी काही केलंच नव्हतं. तर मला दुसरी साडी घालायची होती, मग मी घातली. मग कशी वाटते नक्की सांगा. आणि अवतार बघू शकताय माझा, आणि टायमिंग पण बघू शकताय. बोलता बोलता मला व्हिडिओ काढता ना 11:10 होत आले. तर आजचा व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. टाकी भरली तर मी त्याचं मोटर बंद करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ताईनो. आणि काल तुम्हाला सांगितलंच तब्येत ठीक नव्हती म्हणून व्हिडिओ नाही आला, त्यासाठी क्षमा असावी. आता मी सर्व दुधाचा टोप वगैरे सर्व म्हणजे ताट वगैरे सर्व आणून ठेवत आहे. आणि आर्याला पण आवाज दिला जेवायसाठी. तर मी आता ना कपडे वगैरे चेंज करून मग कारण ना साडीमध्ये ना जेवायला बसणं खूप अवघड होऊन जातं, त्याच्यामुळं ना मगच जेवायला बसणार आहे. चला तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मिनी ब्लॉग आवडतात की नाही तेही सांगा ताईंनो. खूप प्रयत्न करून खूप छान छान असे ना आम्ही व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असते. चला तर भेटूया एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.